चौपन्न धावा रोखण्यासाठी सलामीला गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज राकेशला अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन उतरलाय. P1चा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहू शकाल राकेशला. इथे सलामीवर फलंदाज पाहू शकाल गणेश यांना रवीला. स्ट्राईकला पाहू शकाल आपण गणेश. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. गेम ऑन. इथे मात्र त्रिफळाचित्त फलंदाज गणेशला पाहतोय आपण. चांगला चेंडू फेकला गेला राकेशच्या मार्फत आणि फलंदाज बाद. पहिला झटका लागतो बोरडपाडा संघाला. सलामीचा फलंदाज पाहू शकाल गणेशला. वंडाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तो निलेश. अगदी हा सुद्धा फलंदाज चांगला फटकेबाजीसाठी ओळखला जातोय. इथे मात्र खातं खोले गेले सांबारी संघाचं विकेटच्या रूपामध्ये. अद्याप खातं खोले गेलं नाही बोरडपाडा संघाचं. ते मात्र नवीन फलंदाज पाहतो आपण निलेशला. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राकेशकडनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक खाली आणि चांगला झेल टिपला गेलाय. प्रवीणच्या मार्फत अगदी लागतोय बोरडपाडा संघाला दुसरा धक्का. इथे मात्र कुठेतरी हॅट्रिकवर असेला गोलंदाज राकेश. दिवसाचा विचार केला गेला तर अगदी पहिली हॅट्रिक येऊन थांबले. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये आपण चांबारी संघाची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते राकेशकडनं. राकेशला अगदी चांगला प्रतिसाद मिळतोय क्षेत्ररक्षकाकडनं. अगदी चांगला झेल टिपला गेला प्रवीणच्या मार्फत. ते मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पाहू शकाल राहुलला. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल बोरडपाडा संघाला. ते मात्र 24 आणि 54 धावांचा पाठलाग करायचा आहे या बोरडपाडा संघाला. त्या 24 चेंडूमध्ये अगदी 2 चेंडू फेकले गेले राकेशच्या मार्फत. P1चा षटक हाताचा पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी 2 चेंडूवरती 2 विकेट. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय गोलंदाज राकेश आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय तो अगदी राहुलला. इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट होते आणि आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक कंप्लीट होते गोलंदाज राकेशच्या मार्फत. अगदी चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. अगदी इथे मात्र पहिली हॅट्रिक होती चांगली गोलंदाजी. लागोपाठचा लागणारा तिसरा धक्का बोरडपाडा संघाला. ते मात्र एका पाठोपाठ एक धक्के लागताय त्या बोरडपाडा संघाला. अगदी 54 धावांचं पाठलाग करत असताना अगदी बॅकफुटला जाताना पाहतोय आपण बोरडपाडा संघ. पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय सांबारी संघ.